नमस्कार, वृषालीज मेनूमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत. आजचा आपला मेनू आहे अगदी हलवाई स्टाईल रवाळ, टाळूला अजिबात न चिकटणारे, त्याचबरोबर तोंडात टाकल्या टाकल्या विरघळणारे बेसन लाडू. बेसन लाडू बनवताना काय काय काळजी घ्यायची, तसंच साहित्याचं व्यवस्थित प्रमाण कसं घ्यायचं, बेसन भाजताना कोणती काळजी घ्यायची, त्याचबरोबर लाडवांना रवाळ टेक्स्चर येण्यासाठी नक्की काय काय करायचं, अशा अनेक व्यवस्थित टिप्स मी तुम्हाला मध्ये मध्ये दिलेल्या आहेत. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर सबस्क्राईबचं बटनही दाबून बेल आयकॉनही नक्की दाबा, म्हणजे मी पाठवलेल्या रेसिपीजचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर तुम्हाला मिळतील. तर बेसन लाडू बनवण्यासाठी आपण इथे घेतलेला आहे 2 कप बेसन पीठ, 2 कप तगार कशी बनवायची हे मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याची लिंक देईल, त्यावर तुम्ही पाहू शकता की ही तगार मी कशी बनवलेली आहे. म्हणजे मी इथे पिठी साखर वापरलेली नाही. बेसन पीठ मी चाळून व्यवस्थित घेतलेलं आहे, त्यामध्ये एकही गोळी मी ठेवलेली नाही आहे. त्यानंतर ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत, काजू बदामचे काप, वेलची पावडर, मनुके आणि 1 कप तूप घेतलेलं आहे वितळवून. तर हे पहा, कढई मी तापायला ठेवलेली आहे आणि यामध्ये आता आपण तूप घालून बेसन पीठ भाजून घेणार आहोत. एकदम एवढं बेसन पीठ आपण भाजणार नाही आहोत, नाहीतर ते चांगलं भाजलं जाणार नाही. त्यामुळे आपण थोडं थोडं टाकून ते भाजून घेणार आहोत आणि थोडं थोडं तूप टाकणार आहोत. एकदमही तूप टाकायचं नाही, थोडं थोडं बेसन पीठ आणि थोडं थोडं तूप टाकून आपल्याला ते भाजून घ्यायचं आहे. आणि थोडं थोडं बेसन पीठ टाकून हे भाजून घेऊया. एकदम गरम तूप करून त्यामध्ये एकदम बेसन पीठही टाकायचं नाही आहे आपल्याला. थोडं थोडं अगदी मंद आचेवर हे भाजून घ्यायचं. आणि कढई आपल्याला जाड बुडाची घ्यायची आहे, जाड तळाची, त्यामुळं एकदम बेसन पीठ करपणार देखील नाही. तर आता आपण हे भाजून घेऊयात. गॅस थोडा मध्यम आचेवर ठेवूया आणि भाजून घेऊया. तर आता आपण व्यवस्थित भाजून घेऊया. तूप थोडं कमी वाटत असेल तर आपण यामध्ये थोडं थोडं तूप घालू शकतो. अशा पद्धतीने थोडं थोडं तूप घालून आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. आणि अगदी मस्त खमंग खरपूस असा वास येईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. आता सध्या आपल्याला गाठी गाठी दिसत आहेत याच्या, पण जसं जसं बेसन पीठ गरम होत जाईल, जसं जसं ते भाजत जाईल, तसं तसं याला तूप सुटायला लागेल. तर हे बघा, आता याच्या गोळ्या थोड्या नरम झालेल्या आहेत आणि असंच आपल्याला ह्याला भाजून घ्यायचं व्यवस्थित. त्याचा जास्त काळपट रंगही करायचा नाही आपल्याला, खूप जास्त डार्क रंगावर भाजायचं नाही. अगदी खरपूस खमंग बदामी अशा रंगावर आपल्याला याला पहा. थोड्या वेळाने हे असं व्यवस्थित भाजत आलं की असं याला तूप सुटून हे मिश्रण पातळ व्हायला लागतं. याला आपल्याला असंच हलवत खमंग अजून थोडा वेळ भाजून घ्यायचं. आता साधारण आपलं बेसन पीठ एकदम परफेक्ट भाजलेलं आहे. रंग तुम्ही बघू शकता, ह्याच रंगावर आपल्याला व्यवस्थित ते भाजून घ्यायचं आहे. आणि आता यामध्ये आपण अगदी पाऊण चमचा म्हणूया पाणी टाकायचं आपल्याला, ज्यामुळे त्याला आता चांगला रवाळ टेक्स्चर येईल. आणि यामध्ये हे बघा, तुम्ही बघू शकता कसं फुलून येतं आहे ते. यामुळे काय होतं, बेसन पिठाला एकदम रवाळ टेक्स्चर येतं. त्याला आपल्याला कंटिन्युअस असं हलवत राहायचं. हे बघा,
पाहू शकता बेसन पीठ एकदम रवाळ पद्धतीने भाजलेलं आहे. पाणी टाकल्यामुळे त्याला अशी रवाळ कन्सिस्टन्सी टेक्स्चर त्याला येते. आता आपण हे एका परातीमध्ये काढून घेऊया आणि आपलं उरलेलं बेसन पीठ यामध्ये भाजून घेऊया. गॅस मी बंद करते. पहा मी आता हे परातीमध्ये काढून घेतलेलं आहे आणि आपल्याला हे असं पसरवून ठेवायचं आहे जेणेकरून ते लवकर थंड होईल. आता हे पण बाजूला ठेवून देऊयात आणि आपलं उरलेलं बेसन पीठ भाजून घेऊ. तर संपूर्ण बेसन पीठ आपण यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि आता सगळं एकत्र करून आपण हे थंड होऊ देऊयात. साधारण हे कोमटसर हात लावण्या इतपत कोमट झालं की आपण यामध्ये तगार घालून याचे लाडू वळणार आहोत. पण हे हात लावण्या इतपत कोमट झालं पाहिजे. हात लावता येईल इतपत हे कोमट करायचं आपल्याला. एकदम थंड देखील करायचं नाही आणि एकदम गरम गरम असताना देखील आपल्याला यामध्ये तगार घालायची नाही. कारण गरम असताना यामध्ये तगार घातली की ती तगार उष्णतेमुळं हे गरम असल्यामुळे ते वितळेल त्यातली साखर आणि लाडू एकदम दगडासारखे टणक होतील. त्यामुळे आपल्याला हे एकदम कोमट होऊ द्यायचे आणि मग यामध्ये आपल्याला तगार घालायची आहे. तर आपण एक साधारण 15 ते 20 मिनटं याला आपण असंच बाजूला थंड होण्यासाठी ठेवून देणार आहोत. तरी बघा साधारण एक 15-20 मिनिटानंतर आपलं पीठ एकदम थंड झालेलं आहे आणि आता यामध्ये आपण ही तगार घालणार आहोत. आता आपण बरोबर व्यवस्थित मोजून घेतलेली आहे त्यामुळे आपण सगळीच तगार वापरणार आहोत. पण थोडी थोडी करून आपण यामध्ये मिक्स करून घेऊया. तगार मिक्स करूनही जर तुम्हाला मिश्रण सैल वाटत असेल तर थोडंसं कोरडं बेसन तसंच तूप न टाकता भाजून नंतर थंड करून तुम्ही यामध्ये मिक्स करू शकता. म्हणजे आपल्याला हवी तशी या मिश्रणाची कन्सिस्टन्सी आपल्याला मिळेल. म्हणजे लाडू वळायला आपल्याला सोपे जातील. त्याचबरोबर लाडू वळल्यानंतर आणि एकमेकांवर ठेवल्यानंतर त्यांचा आकारही बदलणार नाही. त्यामुळं वरून थोडंसं कोरडं बेसनपीठ तुम्ही नंतर थंड करून घालू शकता. तरी बघा मिश्रण आपलं पूर्णपणे थंड झालेलं आहे आणि लाडू वळण्या इतपत ते व्यवस्थित सुकलेलं आहे. तर आता आपण याचे लाडू वळून घेऊया. यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स ऑलरेडी घातलेले आहेत. वरून लावण्यासाठी मी काही ड्रायफ्रूट्स शिल्लक ठेवलेले आहेत आणि मनुके देखील आहेत. तर व्यवस्थित याला असं बांधून घ्यायचे आणि त्यावर ड्रायफ्रूट आणि मनुके लावून घेऊया आणि मग त्याला असं दाबून फिक्स करूया. त्याला नंतर आपण असं हाताने वळून गोल आकार देऊन घ्यायचा. हे बघा आपला लाडू बनून तयार आहे. आता अशा पद्धतीने हे आपण सगळे लाडू बनवून घेऊया. तर तुम्ही पाहू शकता अगदी हलवाई स्टाईल आणि एकदम रवाळ टेक्स्चर असलेले टाळूला न चिकटणारे लाडू बनवून आपले तयार आहेत. यासाठी आपण जेवढं प्रमाण घेतलं होतं त्या प्रमाणामध्ये म्हणजे 2 कप बेसन आणि 2 कप लाडू हे वजनी प्रमाणात अंदाजे 400-400 ग्रॅम भरले. तर या प्रमाणामध्ये आपले एकूण 16 लाडू बनवून तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकता याचं टेक्स्चर एकदम रवाळ झालेला आहे. एक लाडू मी तुम्हाला फोडून दाखवते. आतून पहा हे बघा एकदम रवाळ बिलकुल टाळ्याला न चिकटणारा असा हा लाडू बनून तयार आहे. तगार घातल्यामुळे हे लाडू बिलकुल टाळूला चिकटत नाही खाताना आणि हलवाई स्टाईल एकदम रवाळ तोंडात टाकल्या विरघळणारे असे हे लाडू तयार होतात. तर तुम्ही ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा. कसे झाले तुमचे लाडू हे मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की कळवा. आणि त्याचबरोबर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल
तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर सबस्क्राईबचं बटन दाबून बेल आयकॉनवरही क्लिक करा, म्हणजे मी पाठवलेल्या नवीन रेसिपीज तुम्हाला तुमच्या मोबाईलवर पटकन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. चला तर भेटूया पुढच्या रेसिपीबरोबर. तोपर्यंत आनंदात राहा आणि नवीन नवीन मेनूंचा आस्वाद घेत राहा.